स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता आपल्या सोबत आहे। शेट्टी साहेब, राज्यातली जी काही परिस्थिती आहे, खास करून मराठवाड्यातली जी परिस्थिती आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की केंद्र निश्चितच आश्वासनांची पूर्ती करेल, कर्जमाफीच्या दृष्टिकोनांची देखील त्याची आश्वासनाची पूर्तता होईल असं देखील मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला वाटतं तसं काय होईल? माझं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडे हक्कानं मागितलं पाहिजे। केंद्राला सगळ्यात जास्त GST देणारं राज्य महाराष्ट्र आहे। NDRF मध्ये केंद्र सरकारनं जो पैसा साठवून ठेवलेला आहे तो पैसा त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा हिस्सा सगळ्यात जास्त आहे। मग असं असताना जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला पूरग्रस्त संकटात आहे, तो आपलं घर शोधतो आहे, तो आपलं गोट्यातलं जनावर शोधतो आहे, त्यावेळी केंद्र सरकार मदत करणार नाही तर करणार कधी? काय अपेक्षा ठेवतो केंद्र सरकारकडनं? महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं मिळून तातडीनं पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करावा। ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर एकतर कर्ज सगळी माफ करावी लागतील, कारण सकट कर्जमाफी करावंच लागेल। कारण ज्या पिकावर कर्ज काढलं आहे ते पीकच शिल्लक राहिलेलं नाही, पण त्याच्यावरचा खर्च झालेला आहे सगळा, फक्त कापणी राहिलेली होती। आणि विद्यार्थ्यांची फी माफ करावी लागेल, म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांना दिवसाला समजेल, बाकीच्या सरकारी वसुल्या थांबवाव्या लागतील। हे काय म्हणतात की फक्त वसुली थांबवतो, वसुली थांबवलं याचा अर्थ व्याज थांबत नाही, ते चक्र चालूच असतं, ते भरायचं कशातनं? आणि त्यामुळे वसुली थांबवू नका, कर्जातनं मुक्त करा। दुसरीकडे सगळे नेते मराठवाड्याचा दौरा करतात। आज सदाभाऊ खोत तिकडे गेले होते, लोकांचा संताप तिकडे बघायला मिळाला होता। त्यांना त्या ठिकाणी माघारी परत यावं लागलं, कारण तुम्ही इतके दिवस कुठे होता अशा पद्धतीच्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या। आता लोकांच्या भावना जेवढ्या तीव्र आहेत ते काही चुकीचं नाही आहे। संकट आल्यानंतर पर्यटन करायला गेल्यासारखं जर लोक जात असतील तर लोकांच्या भावना तीव्र पाहणी करण्याच्या ऐवजी मदत करा, आम्हाला आमच्या प्रश्नावर भांडा बोला, अशी कदाचित लोकांची अपेक्षा असेल। एक शेवटचा प्रश्न, राजकीय प्रश्न। मुख्यमंत्री दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हटले की 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे, मी महाराष्ट्रातून कुठे जाणार नाहीये, पक्षाची देखील तीच भूमिका आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे। त्यांनी तळायात राहावं, आमचं काही म्हणणं नाही। जनता त्यांना राहत ठेवत असेल तर आम्ही काय हरकत घेणारे कोण आहे, पण त्याच्या आधी शेतकऱ्याला कर्जातून मोकळं करा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग लावा, ज्या रिक्त जागा आहेत त्या भरा। लाखो बेरोजगार रस्त्यावर आहेत, बेरोजगारीचा टक्केवारी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे। म्हणजे यासाठी ज्या रिक्त जागा सरकारी आहेत त्या भरा, MPSCच्या परीक्षा वेळेवर घ्या आणि शेतकऱ्याला कर्जातनं मुक्त करा। तुम्हीच आश्वासन दिलेलं आहे, एवढं करा, तळायात राहा, आमचं कुठं म्हणणं आहे। पाहिजे तर आम्ही सगळेजण म्हणून ताम्रपट लिहून देतो। धन्यवाद। तर राजू शेट्टी होते, त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे। सरसकट कर्जमाफी देण्याची गरज आहे, केंद्र आणि त्या संदर्भातला निर्णय तात्काळ घ्यावा असं देखील राजू शेट्टी यांची मागणी आहे। कॅमेरामन नागनाथसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।